कोरटकरला सकाळी 8 वाजताच कोल्हापूर कोर्टामध्ये आणलं गेलं। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, महत्त्वाची आणि मोठी बातमी। प्रशांत कोरटकर याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती। आज त्याची पोलीस कोठडी ही संपली आहे। त्याला सकाळी 8 वाजताच कोल्हापूर कोर्टामध्ये आणलं गेलेलं आहे। कोल्हापूर कोर्टाच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये 3 दिवसापूर्वी सुद्धा शिवप्रेमींची मोठी गर्दी झालेली होती, त्याच्यामुळे पूर्णपणे खबरदारी घेण्यात आलेली आहे। कोरटकरला सकाळी 8 वाजताच कोल्हापूर कोर्टामध्ये आणलं गेलं। अवमान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याला आज कोल्हापूर न्यायालय जे आहे ते हजर करण्यात आलेलं आहे। खरं तर सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी 8 वाजताच या ठिकाणी प्रशांत कोरटकरला जे आहे ते या ठिकाणी कोल्हापूर सत्र न्यायालय जे आहे ते बसवण्यात आलेलं आहे। आपण पाहतो या ठिकाणी कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये खरं तर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या दोन्ही गेटवरती जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि प्रत्येकाची कसून चौकशी जी आहे ती या ठिकाणी करण्यात येते। आपण पाहतो की खरं तर प्रशांत कोरटकर याला छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून या ठिकाणी ताब्यात घेतलेलं होतं। त्यानंतर कोल्हापूर कोर्टामध्ये जे आहे ते त्याला हजर करण्यात आलं होतं। त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती या ठिकाणी सुनावण्यात आलेली होती आणि आज ही पोलीस कोठडी जी आहे ती या ठिकाणी संपत आहे आणि त्यासाठीच आज पुन्हा एकदा कोर्टासमोर जे आहे त्या ठिकाणी प्रशांत कोरटकरला हजर करण्यात येणार आहे। आपण पाहतो या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी कोर्ट परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे। त्याचबरोबरीनं या ठिकाणी सकाळी 8 वाजता जे आहे ते प्रशांत कोरटकरला कोर्टामध्ये आणण्यात आलेलं आहे। सुरक्षेच्या कारणास्तव खरं तर त्याला सकाळी 8 वाजताच कोर्टामध्ये आणून ठेवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे एकंदरीतच मागच्या सुनावणीच्या दरम्यान ज्या पद्धतीचा सगळा प्रकार घडलेला आपण पाहिला, त्यानंतर त्याचेच कुठेतरी अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्याला सकाळी 8 वाजता जे आहे त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात आणून बसवण्यात आलेलं आहे। साधारणपणे सकाळी 11 वाजता जे आहे ते या सुनावणीला सुरुवात होणार आहे। आपण पाहतोय कोल्हापूर सत्र न्यायालयातले हे संपूर्ण परिसर आहे आणि या ठिकाणी कोरटकरची सुनावणी जी आहे ती आता 11 वाजता सुरू होणार आहे। खरं तर प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवरायांचा अवमान केला, त्याचबरोबर इतिहास संशोधक, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना देखील धमकी जी आहे ती या ठिकाणी दिलेली होती। त्याचं फोन रेकॉर्डिंग जे आहे त्या ठिकाणी इंद्रजित सावंत यांनी फेसबुकद्वारे व्हायरल केलेलं होतं आणि त्या प्रकरणीच या ठिकाणी प्रशांत कोरटकरला अटक जी आहे ती करण्यात आलेली होती। तेलंगणातून ही अटक करण्यात आली होती। खरं तर जवळपास 1 महिन्यापेक्षा अधिक कालावधी जो आहे तो प्रशांत कोरटकरने या ठिकाणी पलायन जे आहे त्या ठिकाणी केलेलं पाहायला मिळालेलं होतं आणि त्याच्याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणी आता आपण पाहतोय आज प्रशांत कोरटकरची सुनावणी जी आहे ती या ठिकाणी पार पडणार आहे। खरं तर सर्व यंत्रणा जी आहे ती चोख या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहे। त्याचबरोबरीनं पोलिसांचा मोठा फौज फाटा जो आहे तो देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि आपण पाहतोय या ठिकाणी सर्व तपासणी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। येणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी या ठिकाणी केली जात आहे। कुठल्याही पद्धतीचा अनुचित प्रकार घडू नये यासाठीच ही सर्व सुरवसे यांच्याकडून आपण या संदर्भातली माहिती जी आहे ती सातत्याने घेतच राहणार आहोत।